ओके. सो 17 तारखेला आमच्याकडे आमची एक इंटर्न डॉक्टर गायत्री अवताडे, ती एका कामासाठी थर्ड फ्लोअरवर गेली होती. त्यानंतर तिला तिथे सडन कोलॅप्स झाली ती. त्यानंतर आम्हाला असं 15 मिनिटांनी आम्हाला असं कळण्यात आलं की तिला बाहेर हॉस्पिटलला घेऊन गेलेलं आहे आणि तिला तिथे इपिलेप्सी अटॅक आला का हार्ट अटॅक आला का ती सडन चक्कर येऊन पडली, ते आता पण आणखी डिस्क्लोज झालेलं नाही, कारण तिथला कॅमेरा बंद आहे, तर ते आम्हाला माहिती नाही. त्यानंतर मग आम्हाला असं करण्यात आलं की तिचं हार्ट ऑलरेडी बंद पडलं जेव्हा इथून ॲम्ब्युलन्समध्ये नेल्या जागी जात होतं. आणि आमचं कॉलेज मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आहे की जिथे NABH ॲक्रेडिटेड सगळे प्रोटोकॉल्स फॉलो केले जातात ऑन पेपर. बट जेव्हा तिला ॲम्ब्युलन्समध्ये घेतल्या गेलं तेव्हा तिथे बेसिक ऑक्सिजन सपोर्टही नव्हता की जो आपण नाकामध्ये लावतो. बाकी एअरवे सपोर्ट किंवा एअरवे प्रोटेक्शन, इंट्युबेशन, CPR त्या गोष्टी तर दूरच राहिला. आणि आमचं फक्त एवढं म्हणणे की जो 10 ते 15 मिनिटाचा जो वेळ गेला, त्या वेळेमध्ये जर तिला बेसिक सपोर्ट भेटला असता, ती हार्ट पेशंट होती एक वेगळी बाब आहे. असं नाही की प्रत्येक हार्ट पेशंट मरतोच आणि जागेवरच मरतो, असं नाही. आम्ही सगळे डॉक्टर आहेत तिथे आणि जेवढे पण बाकी डॉक्टर आहेत, पण जर तिला ते बेसिक CPR भेटला असता किंवा साधं ऑक्सिजन भेटला असता, कदाचित आज ती आमच्यामध्ये जिवंत असते. फक्त एवढंच म्हणणं आहे आमचं.